तेव्हाच्या काळाचं बांधलेले वाड्या टाईपचं इथे लोक राहत होते. हा भाई चॉपर आणणार डायरेक्ट भाई हेलिकॉप्टर तिकडे उतरणार इथे होतं. आमची इथे जिरली जिरली मी नाही. नमस्कार मंडळी. तर आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. तर प्रबळगडचं नाव पहिला 1600 शतकामध्ये मुरुंज असं नाव होतं. त्या किल्ले महाराजांनी जिंकला 1657मध्ये आणि त्या किल्ल्याचं नाव ठेवलं प्रबळगड असं. त्या किल्ल्यावरून संरक्षणासाठी यूज केला जातो आणि निसर्गासाठी पण यूज केला गेलेला होता. आणि वरती किल्ल्यावरती खाण्याचं पिण्याचं आणि सोय केली होती तेव्हाच्या काळी. आणि वरती टाक्या देखील आहेत पाण्याच्या. आणि इकडे पुढे आहेत ते दोघं चालत आहेत पाठीमागे सोम पारस आणि मी आहे. आम्ही तिघं जातो वरती. बघू आता किती तास लागतात वरती जायला. आणि बघू आता 2 किल्ले करायचे ट्राय करू. इथे प्रबळगड आहे त्याच्या बाजूलाच कलावंती आहे तो पण ट्राय करू करायचा. झालं तर तो पण करू आणि त्याचा पण ब्लॉग करू. चला जाऊया आता वरती. बघा इकडनं आता हा कलावंती दुर्ग त्या किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. आता इथनं आम्ही प्रबळगडचा ट्रेक चालू करतोय. इथे इकडनं खालती उतरल्यावरती एक गुफा लागते. गुफा कुठे उघडतं आता? उघडत नाही ते आतमध्ये. आतमध्ये मध्ये लपण्यासाठी वगैरे. आतमध्ये पूर्ण कोरलेली आहे. पकड कोरलेली आहे पूर्ण. कोरलेली आहे ना आतमध्ये पूर्ण. काय चला चल चल कुठे डोक्याला लागते रे. हे बघा इकडे नॉर्मल घे ना जातोय म्हणून. हा इकडे वाघ नसते. वाघ नाही रे बाबा. वाघ मला एवढं चढतोय. ही आता गुफा आहे. ही गुफा एवढीच आहे आतमध्ये मोठी आहे. झाड दाखव कुठे हो एकदा कॅक्टसचं झाड आहे. या चोरवाटेने येतोय प्रबळगडला जातो. इकडनं ही अशी चोरवाट गेली तिकडे जाते. तिकडे दुकान आहे तिकडनं तो ट्रेक चालू होतो प्रबळगडचा. चला मग आता इकडनं जाऊ थोडे तिकडे जाऊन डायरेक्ट चालू करू व्हिडिओ. हे बघा एक नंबर ना. दाखव हे जेवण बनवतो तिथे. सर आलात की एक दगड पडलेला आहे त्या दगडाच्या ह्याच्यातनं जायचं आहे मधनं. हे बघा मोठी घसरत आहे ना भैया. मोठी घसरत ना. इथनं चाललं ह्या वाटेने वरती. पुढे सोहम आहे दादा गेला पुढे. पाठी पारस. वाटा बघा वाटा. नमस्कार मंडळी. तर आता इथनं चालू करतोय प्रबळगडचा ट्रेक. चला तर मग चालू करूया. बसने कितीला किती मध्ये आला? बसने 25-20 रुपयाला. बस किती पैसे वाचले असतात. बोलतो बसच नाही बोलतो. एकदा तरी व्हिडिओ पाहतो तुम्ही. जायचं वरती. हा बोला आम्हाला काय ते लोक रिक्षाने चाललेले. प्रत्येक 1-1.5 तासाला बस आहे. बसवाल्याला विचारा मॉर्निंगला. आणि आम्हाला बोलतो की बसत नाही. बोलतो आता डायरेक्ट तुम्हाला 12ला बसत. मला भाडं पाहिजे होतं. गुगल आहे आपल्याला. गुगलला विचारायचं ना. हा 12:30 वाजेपर्यंत बस. 7 वाजता बस. डायरेक्ट 4ला बोलतो. जाऊया आता थोडं वरती जाऊन बघूया काय व्ह्यू आहे की नाही. तिथं जाऊन व्हिडिओ घेऊया. चला इथे थांबलो आता थोडं वरती येऊन विश्रांती घेतली. झाडाच्या खालती सावली येते विथ मराठी सॉंग्स.
आता दादा रात्री एकटाच थांबणार आहे इथे. हे काहीच नाही वाटलं. मी कोकण कड्याला थांबलो होतो नाही एकटा. हा भाई जी फाटली ना. कोकण कड्याचं सांगते. सकाळीच आलं. सण- हे झालं माझं. झोप उघडली माझी. कितीला उठला? सकाळी जवळजवळ 5ला उठलो. अंधार अंधार पूर्ण. आणि ते धुके भाई. इथे पावसामध्ये इथे मजा येत असणार कारण खाली ते पावसामध्ये पाणी इथे खूप मजा येते. पाणी पूर्ण इथूनच धुतं. हा तेच ना मजा येत असणार तिथे. घसरण पण तेवढीच. आणखी आपल्या कलावंतीन दुर्गेला पण सेम तसंच होतं ते पाणी. तिकडे पायऱ्यानीच हा होतं. खाली इकडे बोलतोय आम्ही. पावसाळ्यातले आहे व्हिडिओ पाहशील तिथं. पावसाळ्यातले आहे व्हिडिओ माझ्याजवळ. आम्ही तर असंच बोलत बसलो टाइमपासला. आता थोड्या वेळाने जाऊ वरती. अजून जायचं एकदम वरती. किती किलोमीटर असेल आता? 1 किलोमीटर जायचं वरती. 1.5 किलोमीटर आहे. सरळ जायचं वरती या दगडांमधनं. चला पकड ना वरनं काढ ना जरा वरती जा. नाही का चालूच त्या व्हिडिओ बंद कर. बघा येत आहे. अजून खालती थांबलेत 2 जण. जायचं सरळ वरती. पूर्ण झाडं आहेत. ग्रीनरी. बघू शकता इथे आलोय वरती. इथे एक छोटस दरवाजा टाईप केलेला आहे. इथनं अजून आहे KL 23 लिहिलंय काय माहित काय. हे बघा इथनं अजून वरती जायचं. इथनं पायऱ्या चालू झाल्यात. लय दमलो गाईस. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे थोडीशी रेस्ट घेतो आता. इथे एक झोपडा टाईप बनवलेला आहे रेस्ट घेण्यासाठी. व्ह्यू बघा. व्ह्यू बघून पैसे वसूल ट्रेक. इकडे बसायला छोटंसं. इकडे सोम बसलंय. ते दोघं अजून आले नाहीत. ग्रीनरी बघा एकदम झाड आहे सगळीकडे. मस्त थंडगार वाटतंय. थंडगार एकदम वाटणं येतं ते लोक. मस्त इथे घोर जंगलामध्ये आलोय. जंगलामध्ये मंगल करायचे. चला जाऊ पुढे. अजून जायचं बोलतो 1 तास तरी लागेल. बघू आता. 4ची तर बस तर काय आम्हाला भेटणार नाही. डायरेक्ट 6ची बस. एवढा इथे पण एक आहे झोपड्यासारखं. आणि इथे झुला आपला. झुला हा 2 झुले आहेत. बांबू लावून झुला बनवलेला आहे. हे हवं आमचा एक बांबू वरती बसलेला आहे. त्याला लावलेला अगोदर झुला. तो झुलवतोय झुला. त्याला लवडा झुला वगैरे झुलून झालाय आमचा. आता चाललोय टाकी बघायला. इकडे प्रबळकडे वरती टाकी आहे ती बघायला चाललोय. इथे 2 रस्ते वळतात. एक टाकीकडे जातो आणि एक तिकडनं कलावंती दुर्गाकडे व्ह्यू बघण्यासाठी. नाही परत. हा आमचा गाईड आहे दादा. असं व्हिडिओ काढतो दादाची. हे पारस आणि आम्ही आता जातोय. फुल एकदम घनदाट असा जंगल आहे. हा दादा थांबणार आहे इथे जंगल में मंगल करने के लिए. थांबून जाऊ तुम्ही पण नाही. हे बघा इथे हे काय